नमस्कार. न्यूज 18 मराठीच्या डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. 48 तासाआधी डरकाळी फाडणारे ट्रम्प आता युद्धविरामाच्या गोष्टी करतायत. 5 दिवस हल्ले थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. का हा निर्णय घेतलेला आहे आणि अमेरिकेनं गुडघे टेकलेले आहेत का? माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी माझे सहकारी सिद्धेश सावंत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. काही महत्त्वाची तर कारणं असेलच. कारण 48 तासाआधी ट्रम्प म्हणतायत की इशारा हॉर्मुज ओपन करा, नाहीतर मोठा काहीतरी होईल. आता लगेच युद्धविराम, 5 दिवस हल्ले थांबवण्याचा निर्णय. काय वाटतं, का केलं असावं? सगळ्यात पहिलं कारण तर असं आहे की 20 दिवस हे युद्ध चालेल याची कल्पना ना इस्रायलने केली होती आणि ना ट्रम्प यांनी केली होती, अमेरिकेनेही केलेली नव्हती. आणि 20 दिवसांपर्यंत हे युद्ध खेचणं हे कुणालाही परवडणारं नाही. त्यामुळे पहिलं तर अंदाज चुकलेला आहे हे तर सगळेच म्हणतात आणि तेच खरं तर पहिलं कारण आहे. 48 तास म्हणजे आणखी 2 दिवस हे युद्ध सुरू ठेवणं हे परवडणारं नाही. त्यामुळे अमेरिकेला अखेर हा निर्णय घ्यावा लागला की आम्ही जिथे तेलसाठी आहेत त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचा हल्ला करणार नाही. हे एक प्रकारे युद्धविराम आहे का, हा प्रश्न खरं तर या निमित्तानं उपस्थित केला जाऊ शकतो. मोसादलाही जे वाटलं होतं की खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण कोलमडेल, तिथे सत्तांतर होईल, तिथली जनता देखील माघारी येईल आणि अमेरिकेला शरण जाईल, पण असं काहीच घडलं नाही. उलट जास्त आक्रमकपणे इराण सस्टेन करताना दिसलं आणि तितक्याच रिटॅलिएट करतानाही दिसलं त्याच पद्धतीने, आणि ते सगळ्यात जास्त घातक होतं. आणि अजून ते किती दिवस अशाच पद्धतीने रिटॅलिएट करू शकतं ह्याच्याबद्दल कुणालाही काहीही अंदाज बांधता येत नाही आहेत. त्यामुळे जरी खामेनींचा खात्मा झालेला असला, जरी दुसरा सुप्रीम लीडरही त्यांचा जखमी असल्याचं सांगण्यात जे येत आहे ते जरी खरं असलं, तरी देखील इराण अजून किती दिवस अशाच पद्धतीने आक्रमणं सुरू ठेवू शकतो किंवा स्वतःला वाचवण्यासाठी, किंवा इराण आपण असं समजून घेऊया की सर्वायवल मोडमध्ये गेलाय. त्याला फक्त सर्व्हाइव्ह करायचं आहे आणि ते जितकं जास्तीत जास्त काळ सर्व्हाइव्ह करू शकेल तितके जास्त गंभीर परिणाम हे आखाती भागामध्ये असलेल्या देशांसोबतच आशिया खंडामध्ये असलेल्या म्हणजे भारत, पाकिस्तान, श्रीलंका किंवा जिथून जिथून तेल पुरवठा जगाला केला जातो आणि तो सगळा स्टेट ऑफ हॉर्मुजमधून येणारा जो काही तेल साठा किंवा इंधन आहे त्या सगळ्यावरती, त्या सगळ्या देशांवरती आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरती कसं काय हे परिणामकारक होईल आणि अमेरिकेवरती इतर देशांचा दबाव कसा वाढत न्यायचा, एवढीच फक्त इराणची स्ट्रॅटर्जी आहे का यात हे मुख्य दिसतंय. मला जी म्हणायचं आहे की आपण यावर जसं म्हटलं की अंदाज चुकला, त्यानंतर एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मुज जे त्यांच्याकडे आहे. जगाची अर्थव्यवस्था चोकअप करण्याची ताकद इराणकडे आहे आणि तो हॉर्मुजमध्ये आता फार आक्रमक होताना देखील दिसतोय. तर हॉर्मुजच्या मुद्द्यावर अमेरिका गणलंय किंवा अमेरिकेला नाही जमलं दबाव निर्माण करणं, आणि हॉर्मुज बंद केल्यामुळे ज्या देशांना परिणाम झाला, आखाती देश असो किंवा इकडं भारत असो, तर यांच्या दबावामुळे पण परिणाम झाला आणि ट्रम्प यांना नमतं घ्यावं लागलं असं दिसतंय. नाही, ज्यावेळी खामेनींचा खात्मा झाला त्याचवेळी सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जात होता की आता सत्तांतर होणार का. सत्तांतर तर झालं नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला तो म्हणजे जागतिक बाजारावरती होणारे परिणाम. आणि त्या सगळ्या परिणामांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुजकडे बघितलं जात होतं आणि ते अजूनही बघितलं जाणारच आहे. कारण तिथून येणारा जो तेल पुरवठा आहे किंवा ऑइल आहे किंवा इतर महत्त्वाचे गोष्टी आहेत जसं की पेट्रोल, डिझेल या संदर्भातलं सगळं काही, म्हणजे क्रूड ऑइल आपणच व्हिडिओ केला होता की 19 दिवसांमध्ये कशा पद्धतीनं जवळपास 42% वगैरे वाढलेलं आहे. आता क्रूड ऑइल माझ्या मते 110 पेक्षाही जास्त, 120 वर सध्या ट्रेंड. 120 वरती वगैरे पोहोचलेलं आहे. हे जर का 150 पर्यंत वगैरे पोहोचलं तर मग किती भयंकर दिवस संपूर्ण जगाला बघायला लागतील याची आपण कल्पना करू शकतो. आणि ज्याप्रमाणे गेल्या म्हणजे युद्ध सुरू झाल्यापासून, म्हणजे मी चुकत नसेल तर 29 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपासून ते आत्ता जवळपास आपण आहोत 23, म्हणजे आता काही दिवस उरलेत फक्त महिना व्हायला. इतक्या दिवसामध्ये वाढलेलं जे क्रूड ऑइलचं म्हणजे जी किंमत आहे, मूल्य आहे, त्याचे परिणाम सगळ्यांवरच होत आहेत. रुपयावरती होत आहेत, डॉलरबद्दल पण याच पद्धतीने चर्चा तिथे बघायला मिळत आहेत. जगामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या शेअर बाजार आहेत त्याच्यावरती झालेले जे परिणाम आहेत ते देखील गंभीर आहेत. सोन्यावरती होत असलेले परिणाम देखील गंभीर दिसत आहेत. चांदीवरची देखील परिणाम गंभीर दिसत आहेत. हे फक्त आपण मेटलबद्दल बोललो, पण त्याच्यानंतर या सगळ्यावरती अवलंबून असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे इंधनावरती सगळं दळणवळण अवलंबून आहे. त्यामुळे त्याच्यावरचा परिणाम जो आहे तो ज्या पद्धतीने गंभीर रूप धारण करेल, त्यानंतर येणारी जी महागाई असेल त्याला तोंड द्यायला जग तयार आहे का आणि त्याच्यासाठीची तयारी झालेली आहे का, हे सगळं पाहता 48 तासांची धमकी देणारा अमेरिका आणि नंतर 5 दिवस कोणत्याही म्हणजे जिथे तेल साठी आहे तशा ठिकाणी हल्ला न करण्याची घेतलेली भूमिका, हे दोन ज्या गोष्टी आहेत त्या फार महत्त्वाच्या मला वाटतं की ठरणार आहेत. कारण आणि यामध्ये दोन महत्त्वाचे विषय देखील आहेत जे मी आत्ता
विश्लेषकांचं काही बघत होतो, त्यामध्ये नाटो देश आपल्या सोबत असतील असं अमेरिकेला वाटलं होतं, पण युरोपमध्ये तसं काही झालं नाही. त्यांनी पळखळपणे भूमिका मांडली नाही की आम्ही अमेरिकेसोबत आहोत किंवा इराणसोबत आहोत. आणि ज्यावेळेला जपान आणि इतर देशांकडे हॉर्मुझसाठी साथ घातली ट्रम्प यांनी, त्यावेळेला त्यांनी त्यांना प्रतिसाद तसा दिला नाही. त्यामुळे त्याचाही फटका ट्रम्प यांना बसला. एक यातलं महत्त्वाचा विषय असा आहे की जो आपण चर्चा म्हणून हायपोथेटिकलीच घेऊन पाहूयात, की ट्रम्प कदाचित असा विचार तर करत नसावे, 5 दिवस युद्ध थांबवून तर बघू काय होतंय, कोण किती सस्टेन करू शकतो, किंवा याचा काहीतरी बॅकअप प्लॅन करू शकतो का आपण, कारण आता निसटतं दिसतंय, काहीतरी पडद्यामागच्या काहीतरी कहाणी करता येईल. नाही, एक याच्यामध्ये काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत की अमेरिकेमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरनं अमेरिकेची या युद्धामध्ये असलेली भूमिका आहे त्याकडे पाहिलं जात होतं. सगळ्यात पहिली गोष्ट आपण ती समजून घेऊयात. दुसरी गोष्ट काय आहे की इराणला नमवणं. असं म्हणतात की युद्धामध्ये जिंकत कोणी नाहीत, सगळेच हरतात. पण एक जी टॅक्टिकल विन ज्याला म्हणतो आपण, तर त्या पद्धतीने बघितलं तर अमेरिकेचं याच्यामध्ये आर्थिक नुकसान किती झालंय याच्यावरती जगभरातले जाणकार विश्लेषण करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की इराणला याच्यामध्ये फायदा होतोय की नुकसान होत आहे, हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा ठरतोय. कारण जर का इराणचं नुकसान होत असेल आणि त्याचा जर का अमेरिकेला फायदा होण्यासारखा असेल, तर मग आपण असं म्हणू शकतो की अमेरिका कुठेतरी या युद्धातनं जिंकली किंवा त्यांचा टॅक्टिकल विन झाली. पण तसं कुठे होताना दिसतंय का? सध्या तरी नाही दिसत आहे. मागच्या 23 दिवसांपासून जे काही युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये तरी ते अशी कुठेच गोष्ट दिसली नाही. हां, एक गोष्ट आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तिथली जी बांधकामं आहेत, इमारती आहेत, त्यांना नुकसान झाली आहेत, ती नष्ट झालेली आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मिसाईल्सचा वापर करण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूने हे झालेलं आहे. म्हणजे आता म्हणजे परिस्थिती अशी आहे की इराण हरणार की जिंकणार हा मुद्दाच नाही आहे. हां, इराण किती दिवस हे युद्ध म्हणजे लांबवणार आहे आणि त्याच्यावरती अमेरिकेची भूमिका नेमकी कशी असणार आहे इतकंच आहे. कारण इराण काही मागे हटायला तयार नाही, हे तर आत्तापर्यंत दिसलं. म्हणजे जर का इराणला मागेच हटायचं होतं तर ते खरं तर याच्या आधीच हटलं असतं. पण हे युद्ध लांबून इराणने काय केलेलं आहे, तर अमेरिकेने आधीच त्यांच्यावरती जी बंधनं लादलेली होती त्याच्यामुळे आता ती बंधनं हटतील का, किंवा त्याच्यामध्ये म्हणजे ती जी तीव्रता होती ती कमी होईल का, किंवा आणखी अमेरिकेसाठी आता मग नमतं घेण्याची परिस्थिती येईल का, असे अनेक आता यातनं पैलू आणि प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या प्रश्नांवरनं ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील आणि येत्या 5 दिवसांमध्ये त्या संदर्भात मोठी काही बातमी आपल्या समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण भारतामध्ये देखील ज्या पद्धतीने LPGचा तुटवडा झाला, ज्या पद्धतीने म्हणजे भारतामध्ये येऊ घातलेली जी कुठली मोठे वेसल्स होते किंवा जहाजं होती ती हॉर्मुझमधनं भारतामध्ये पोहोचत जरी असली तरी देखील त्याचं प्रमाण, तीव्रता, मागणी, पुरवठा या सगळ्यावरती परिणाम होतोय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. भारतीय शेअर बाजारावरती किती परिणाम झालेला आहे, किती पैशांचं नुकसान झालेलं आहे, हाही त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा. भारतामध्ये असलेले सोन्याचे आणि चांदीचे दर त्याच्यावरती कसा परिणाम होतोय हे देखील तितकंच गंभीर. पण या सगळ्यासोबत इराण आणि अमेरिका या दोघांची यामध्ये असलेली भूमिका खरंच आता हे युद्ध थांबवण्याची आहे का, हा खरा प्रश्न. आणि त्यासोबतच कुठे तडजोडी होतील का, हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा. कारण जर का तडजोडी झालं नाही तर मग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझबद्दल इराणने घेतलेली भूमिका ही अत्यंत तीव्र आहे. आणि ती जर का त्याच्यावरती जर का काही आपण म्हणू की सोल्युशन निघालं नाही, तोडगा निघाला नाही, तर मात्र सगळ्या जगासाठीच एक चिंतेचं वातावरण असणार आहे. आणि त्यामुळे पुढचे 5 दिवस अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये कशा पद्धतीची मुत्सद्देगिरी चालते ते पाहणं सगळ्यात जास्त क्रुशल गोष्ट असेल. कारण इराणने तर माघार घेणार नाही हे स्पष्ट आपल्या इराद्यांमधनं दाखवून दिलेलं आहे. भले आमचा सुप्रीम लीडर मारला जाओ किंवा तो जिवंत राहो, पण आम्ही माघार घेणार नाही. आम्ही तर म्हणजे नेस्तनाबूत होऊच, पण आम्ही संपूर्ण जगाला देखील त्याच्यामध्ये नेस्तनाबूत आणि होरपळ करून देऊ संपूर्ण जगाची हे. आणि त्याच्यासाठी संपूर्ण जग तयार नाही आहे. त्यामुळे आता अमेरिकेची भूमिका या संदर्भामध्ये कशी असते हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण अर्थात अमेरिकेचं देखील लष्करी नुकसान, अमेरिकेला झालेला आर्थिक तोटा, त्यांचे खर्च झालेले या अब्जावधींचा आहे तो अब्जावधींचा आहे. आणि मग ती सगळी कसर कशी भरून काढायची हा देखील प्रश्न अमेरिकेसमोर असणार आहे. आणि ज्या पद्धतीने जागतिक अर्थकारण सध्या आपण बघतोय त्याच्यात अमेरिकेने सोडलेले हे 5 दिवस जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. आणि अर्थात कुठेतरी अमेरिका बॅकफूटला आलाय असं आपल्याला या निर्णयावरनं आणि या भूमिकेवरनं निश्चितपणे म्हणता येऊ शकेल. अर्थात पण ते
या गोष्टीवरती ठाम राहतील का 5 दिवस, त्यावरती विश्वास ठेवता येईल का, हा प्रश्न आहे. कारण आता कधी पाऊस पडेल हे कोणी सांगू शकत नाही, तर ट्रम्प काय निर्णय घेतील हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे या 5 दिवसामध्ये काय निर्णय अमेरिका घेतं ते पाहावं लागेल. इराण मागे हटायला तयार नाही आहे. ट्रम्प इगो सोडतील का, आणि सकारात्मक चर्चा जी सुरू आहे असा दावा ट्रम्प यांनी केलेला आहे तो कितपत खरा आहे हे 5 दिवसानंतरच कळेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि ह्याबाबत तुमचं काय मत आहे ते देखील कमेंट करायला विसरू नका. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज 18 मराठीला देखील फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.